बघा, मी असं म्हटलं, जर जर मी असं एक कंटेनर घेतलं, या कंटेनर मध्ये असं एक फ्लुइड घेतलं, ठीक आहे. कंटेनर मध्ये काय घेतलं आपण? फ्लुइड घेतलं. फ्लुइड घेतलं या इतक्या हाईटला. फ्लुइड काय घेतलं मी? या इतक्या हाईटला जर मी सपोज काय घेतलं? फ्लुइड घेतलं. तर मला माहित होतं प्रेशर जो म्हणत होता गॉस प्रेशर किंवा कोणता हायड्रोस्टॅटिक प्रेशर, फॉर्म्युला काय म्हणत होता? रो एच जी. बरोबर की नाही? अजून मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की हॉरिझॉन्टल पोझिशनला इथलं आणि इथलं ए बी सी आणि डी. तर मी काय म्हंटल तर हॉरिझॉन्टली प्रेशर कसा राहतो? सेम राहून जातो. म्हणजेच काय? पी ए बरोबर काय? पी बी राहील आणि पी सी बरोबर काय राहील? पी डी राहील. बरोबर की नाही? पी सी बरोबर काय राहील? पी डी. पी सी बरोबर काय राहील तुमचा? पी डी. काय डाऊट आहे? हे आपण शिकलोय. हे कोणासाठी आहे? हे कोणासाठी आहे? जेव्हा माझा कंटेनर कसा होता? रेस्ट. कसा होता? रेस्ट. काय डाऊट आहे? हॉरिझॉन्टली आणि मला हाईट नुसार एक फॉर्म्युला मिळाला. सेम फॉर्म्युला मी काय म्हटलं आता, हाच जो कंटेनर आहे, मी त्याला दोन पोझिशन मध्ये घेऊन, आता मी करतोय काय? रेस्ट काढून टाकलं. मी म्हंटल ह्या कंटेनरला मी व्हीच्या स्पीडमध्ये ओढलं. सिमिलरली या कंटेनरला मी व्हीच्या स्पीडमध्ये ओढलं. थीटा अँगल, ठीक आहे, थीटा अँगलने ओढलं, पण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ओढलं. जसं मी म्हटलं कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ओढलं, तर तुम्ही काय म्हणशाल? व्हेलॉसिटी कशी रे? कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कशी तुमची? कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट तर ऍक्सेलरेशन झिरो. ऍक्सेलरेशन काय होईल? इथं पण काय? व्हेलॉसिटी किती? झिरो आहे. तर ऍक्सेलरेशन किती झाला? झिरो. म्हणजे ऍक्सेलरेशन जर झिरो राहील तर हॉरिझॉन्टल प्रेशर सेम राहील. हॉरिझॉन्टल प्रेशर कसं राहील? सेम राहील. म्हणजेच काय कळालं? इथं ऍक्सेलरेशन झिरो आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता? हे सगळे कंडिशन म्हणू शकता ना? इथे तुम्ही सगळे कंडिशन म्हणू शकतात. म्हणजेच काय? इथंच काय म्हणू शकता तुम्ही? हे कंडिशन तुम्ही इझिली घेऊ शकतात. काय डाऊट आहे? बघ, मी काय म्हणतो त्याला तिरकस ओढले रे. त्याला मी कसं ओढलं? तिरकस ओढलं. याला असं ओढलं होतं ना. आता याला कसं ओढतोय मी? तिरकस ओढतोय. म्हणजे जिथे तिथं काय? कॉस थिटा लिहिणार. मग इथं काय लिहिलं तुम्ही? व्ही कॉस थिटा. आणि इथं काय येणार आहे? व्ही साइन थिटा. मग इथं व्ही कॉन्स्टंट आहे. व्ही कॉन्स्टंट किती चालतो तो? व्ही कॉस थिटा. बरोबर की नाही? व्ही कॉस थिटा आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. तर ऍक्सेलरेशन किती होऊन जाईल? झिरो. ऍक्सेलरेशन झिरो. तर प्रेशर किती होऊन जाईल? रोहितची हाईट लो जातं काय? पण हॉरिझॉन्टली प्रेशर कसं राहील रे? हॉरिझॉन्टली प्रेशर सेम. हॉरिझॉन्टली प्रेशर कसं राहील? सेम. काय डाऊट आहे? हॉरिझॉन्टल प्रेशर कसं राहील? सेम. आणि हा कोणामुळे भेटला रे? हाईट मुळे भेटला. हा कोणामुळे भेटला? हाईट मुळे. काय डाऊट आहे? हा व्हर्टिकल आहे. तर मला हे कळून चुकलेलं आहे. हे कळून चुकलं की हॉरिझॉन्टल जे आहे इथलं, तो यासाठी पण व्हॅलिड. बरं ना? हाईट मुळे आला आणि हाईट मुळे आणि कालचे कोणामुळे आले? हॉरिझॉन्टल. काय डाऊट आहे? आता प्रश्न तोच आहे, जर ऍक्सलरेशन आलं तर काय होईल? जर वड्या आता काय करतो आपण? ऍक्सलरेशन मध्ये आणतो. जसं हे तुमचं कंटेनर आहे. या कंटेनरला मी ए ऍक्सलरेशन ओढतोय, तर होणार काय? पर तोच कंटेनर आहे, होणार काहीतरी गडबड. तोच कंटेनर आहे, पण आता होणार काय? मी काय म्हटलं, पहिल्यांदा जी फ्लुइड होतं याच्यामध्ये जे काय फ्लुइड आहे, सपोज हे फ्लुइड असं आहे, इथून इथपर्यंत हाईट किती आहे? इथून इथपर्यंत हाईट किती आहे? इथून इथपर्यंत हाईट किती आहे? मला माहिती आहे जीने खाली ओढते ते जीवणार आहे.
वेट किती होणार आहे mg, आणि m ने त्याला पुढे ओढणार आपण. तर होतो काय, होतो असा प्रकार की हा जो मॉलिक्युल्स आहे, हे जे मॉलिक्युल्स आहेत, जेव्हा मी त्याला असं ओढतोय, त्याला मी असं ओढतोय, त्या काय होईल, हे मॉलिक्युल्स जेव्हा तुम्ही ग्लासमध्ये पाणी ओढतात, पाणी काय होतं असं बॅक साईडला सरकतं ना, हा पाणी असा कुठेतरी शिफ्ट व्हायला सुरुवात होईल. हे लॉजिक कळालं का? पाणी अशा प्रकारे शिफ्ट झालंय. काढू, पाणी अशा प्रकारे शिफ्ट होईल त्या साईडला, म्हणजेच या साईडला गेलाय तो, या साईडला गेलाय, म्हणजेच मी असं म्हटलं इथून इथपर्यंत विचारलं तर तुम्ही काय लिहिणार, हाईट एच ना, हाईट काय एच, एच हाईट तो वरती शिफ्ट झाला. मी म्हंटल हा काय लेंथ ऑफ द बेस आहे, लेंथ ऑफ द बेस कंटेनर आहे. क्लिअर आहे? पुढे जाऊन मला यूज करायचं आहे. मी काय म्हटलं यांच्या दोघांमधला अँगल किती रे, जर ऑरिझॉन्टल आणि यांच्यामधला अँगल मी म्हटलं थीटा आहे. काय म्हटलं मी, थीटा आहे. काय डाऊट आहे? आणि हे इन्क्लाइन झालं ना, हे काय झालं, इन्क्लाइन झालं. आणि तुम्हाला माहिती आहे इन्क्लाइन मध्ये ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपण लिहिलेला होता, आठवतं का? ऍक्सलरेशन इक्वल काय असतं, जी टॅन थीटा. ऍक्सलरेशन इक्वल काय, जी टॅन थीटा. जेव्हा इन्क्लाइन मध्ये जातो तेव्हा ऍक्सलरेशन किती होतो, जी टॅन थीटा होतो. सर त्या साईडला तुम्ही मोकळं बसा. ऍक्सलरेशन इक्वल काय, जी टॅन थीटा बनणार. काय डाऊट आहे? ऍक्सलरेशन किती बनणार आहे, जी टॅन थीटा. याला मी काय केलं, ए च्या ऍक्सलरेशनने ओढ. काय डाऊट आहे? मग मी इथला प्रेशर विचारलं, इथला प्रेशर वरती काय रे, ए रे, वरती काय एअर आहे. एअर असेल तर काय होईल, P0. आणि हाईट किती आहे, इथला विचारतो ए, आणि इथला पॉइंटला म्हटलं मी बी. एचं म्हटलं पी ऑफ ए, पी ऑफ ए किती बनेल रे, P0 प्लस रो जी एच. बरोबर की नाही? इथला प्रेशर विचारलं मी तुम्हाला, पीबी बद्दल सांगा रे, पीबी बद्दल विचारलं तुम्ही काय विचारलं, पीबी बरोबर काय, वरती काय फक्त एअर आहे ना. शाबास, फक्त ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे ना, वरती फक्त एअर आहे. आणि हाईट रो जी एच कसं काय, हाईट असेल तरच रो जी एच येतो. तुमच्याकडे हाईट नाही कसं काय रो जी एच बनेल. काय डाऊट आहे? म्हणजे काय कळालं मला एवढं तर कळलं, पीए मोठा का पीबी मोठा आहे, पीए मोठा का पीबी मोठा आहे, पीए मोठा म्हणतोय का पीबी मोठा म्हणतोय, पीए मोठा म्हणतोय कारण की त्याच्यामध्ये रो जी एच एक्स्ट्रा ऍड होतोय, याच्यामध्ये फक्त P0 आहे, तर पीए माझा मोठा झाला. काय डाऊट आहे? एवढं तर कळलं. म्हणजे काय कळालं, नीचे देखो आणि पीछे देखो. बघा पीछे देखो म्हणजे मागं बघा, ज्याला ओढतोय आपण त्याच्या बॅक साईडला प्रेशर काय होतोय, वाढतोय ना. हीच तर म्हटलं प्रेशर काय होतोय, पीछे देखो. मी मुद्दाम पीछे देखो बोललो कारण की आपण जेव्हा ओढतोय मागं बघावं लागणार, मला मागचं प्रेशर वाढणार आहे. मग अजून एक शब्द वापरतो, नीचे देखो. खाली जाताना प्रेशर वाढतंय माझं, हे पण माहिती मला, म्हणून आपण पीछे देखो आणि नीचे देखो बोलतो. काय डाऊट आहे? ऍक्सलरेशन जर बॉडी असेल तर पाठीमागच्या साईडचं प्रेशर वाढतं. काय डाऊट आहे? पाठीमागचं प्रेशर वाढण्यासाठी काय लागतं, तुमचं ऍक्सलरेशन मध्ये असले पाहिजे. अदरवाईज तुम्हाला तर माहितच आहे, काय माहितीये की प्रेशर हॉरिझॉन्टल कसा असतो, सेम राहतोय. पण इथं हॉरिझॉन्टली सेम राहिला का, नाही. पीए काय झाला तुमचा, मोठा बनला. बॅक साईडला प्रेशर काय झाला, मोठा झाला. जर मी कंटेनर राईटला मूव्ह केलं, कंटेनर जर मी राईटला मूव्ह केलं, कंटेनर मी काय केलं, राईट साईड मूव्ह केलं, कंटेनरला काय केलं मी, राईट साईडला मूव्ह केलं, तर तुम्हाला काय कळालं, कंटेनर जर माझा राईट साईडला मूव्ह झालेला असेल तर प्रेशर लेफ्ट साईडला इन्क्रीज करेल. बरोबर ना. जर मी लेफ्ट साईडला जर मी मूव्ह केलेला असेल, लेफ्ट साईडला जर मूव्ह केलेला असेल तर मला माहितीये प्रेशर राईट साईडला काय करेल, प्रेशर राईट साईडला काय करेल, इन्क्रीज करेल. सिंपल कन्सेप्ट आहे. ज्या साईडला मूव्ह करतो त्याच्या अपोजिट साईडला ऍक्सलरेशन माझं वाढतंय, त्याच्या अपोजिट साईडला ऍक्सलरेशन काय होतंय, वाढतंय. काय डाऊट आहे? पुढचं मी असं म्हटलं हा कंटेनर आहे माझा आणि ए ऍक्सलरेट केल्यामुळे त्याचं अशी पोझिशन होणार. एवढं तर माहिती आहे, ऍक्सलरेशन ए आल्यामुळे त्याची पोझिशन अशी होणार आहे. मी म्हटलं इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते एल म्हटलेलं आहे, इथून इथपर्यंत अंतर जे आहे त्याला मी म्हटलं एच म्हटलेलं आहे. काय डाऊट आहे? काय डाऊट आहे कोणाला? आता इथून जर मी तुम्हाला असं म्हटलं मला ऑरिझॉन्टली प्रेशर किती आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे, ऑरिझॉन्टली. मग मी काय म्हटलं, मी असं करतो ना, आतापर्यंत मी काय केलं असं वर्टिकल रॉड टाकला होता ना, आता मी काय म्हणतो, मी ऑरिझॉन्टल रॉड टाकून घेतो ना. काय डाऊट आहे? असं मी काय केलंय, ऑरिझॉन्टली पण एक रॉड
टाकला, कारण की मला हॉरिझॉन्टल प्रेशरवर विचार करायचा आहे की हॉरिझॉन्टल प्रेशरवर काय इम्पॅक्ट करतोय, हॉरिझॉन्टल प्रेशरवर काय इम्पॅक्ट करतोय. मग मी काय म्हटलं, पहिली तर गोष्ट मी ए म्हटलंय ना, काय पी ए मोठा आहे पी पेक्षा, इथं मी प्रेशर डिफरन्स काढू शकतो ना. प्रेशर डिफरन्स कसं काढणार मग, पी ए मायनस पीबी. याच्याने काय भेटलं मला, प्रेशर डिफरन्स. बरोबर ना, काय भेटलं मला, प्रेशर डिफरन्स भेटला. मला माहिती आहे ना, पी ए मायनस पीबी जर काढायचं असेल तर तुम्ही काय पी ए मायनस पीबी काढूया. ओके, पी एच व्हॅल्यू किती आहे, पी झिरो प्लस रो जी एच आहे, आणि मायनस करायचं किती आहे, पी झिरो. म्हणजे काय भेटलं मला, पी ए मायनस पीबी जो आहे तो किती बनला, रो. नाही कळालं, प्रेशर डिफरन्स किती बनला माझा, पी ए मायनस पीबी इज काय, रो जी एच. ही कन्सेप्ट कळाली. पुढे जाऊन मी थोडस बदलणार त्याच्यामुळे ही कन्सेप्ट कळाली, रो जी एच. कोणतं, हाईट खाली जसं काढली जाणार तसं हाईट रो जी एच ना, प्रेशरचा फॉर्म्युला. एच वाढला तर काय होणार, प्रेशर वाढणार आहे. खाली बघा म्हणजे खाली बघायचंय, खाली बघायचं म्हणजे खालून. आपण कोण मेजर करतो ऑलवेज, एअर फ्री सरफेस पासून मेजर करतो. सरफेसने म्हणलं आपण त्याला फ्री सरफेस म्हणतो. चल आता इथं आपण विचार करूया हॉरिझॉन्टली साठी, हॉरिझॉन्टली किती प्रेशर बनतोय. चला मग मी काय म्हटलं, मला प्रेशर डिफरन्स तर काढायचे ना. इथल्या प्रेशरला काय म्हणतात, मी ए म्हटलं तर इथल्या प्रेशरला काय म्हणतात, मी बी म्हणतात. बरोबर की नाही, आपलं हे पण पळून चुकलं होतं का, पीए कसा आहे रे तुमचा, पीए जो आहे, पीए कसा आहे तो कसा आहे, ग्रेटर दॅन पीबीए. मग तुम्ही काय म्हणता, पीए मायनस पीबी करायचं ना, म्हणजे मला प्रेशर डिफरन्स काढायचा आहे. पण आता मला प्रेशर डिफरन्स काढताना मी काय विचार करतो, व्यवस्थित बघ. मी प्रेशर डिफरन्स काढताना मी कोणाचं काढतो, हॉरिझॉन्टल साठी विचार करताना मी कोणाचं काढतोय, हॉरिझॉन्टलचा. हे तर माहिती आहे ना, पीबी आणि पीए. मी व्हर्टिकल विचार झाला, जरूर जी एच मिळालेला आहे. आता मला कोणासाठी विचार करायचा आहे, हॉरिझॉन्टल साठी. कोणासाठी विचार करायचं मला, हॉरिझॉन्टल साठी. आता मी जर विचारलं तुम्हाला हॉरिझॉन्टली, मी जर विचारलं तुम्हाला पीबी किती रे, इथं पीबी किती आहे तुमचं, पीबी किती आहे ना, पी झिरो येणार ना. हे लॉजिक कळालं का. आणि पीए जर विचारलं तुम्हाला, पीए जर विचारलं तर तुम्ही असेल इथून असं जाईल ना, म्हणजे काय होणार आहे, पी झिरो प्लस रो जी एल बनेल ना. आता असं जाईल ना मी हॉरिझॉन्टल साठी, मग असं जाईल. म्हणजेच काय भेटणार मला, पीए, पीए किती तुमचा, पी झिरो प्लस रो जी एल. बरोबर की नाही, बरोबर किती आलं, मायनस काय झालं, पी झिरो. म्हणजे काय झालं, कॅन्सल आउट झालं. म्हणजे पीए मायनस पीबी काय भेटला रे, पीए मायनस पीबी मला मिळाला रो. पीए मायनस पीबी काय भेटला मला, रो जी एल. काय डाऊट आहे, अजून एक पीए मायनस पीबी भेटला मला, पीए मायनस पीबी, पीए मायनस पीबी तो किती भेटला, रो. जर व्हर्टिकल विचार केला तर रो जी एच, हॉरिझॉन्टल विचार केला तर रो जी एल. तो तुम्ही असे म्हणू शकता. पुढे जाऊन जे कंडिशन आहे त्याच्यानुसार तुम्ही विचार करू शकता. काय डाऊट आहे, मी रो जी एल टाकू शकतो, मी रो जी एल टाकू, काय डाऊट आहे. आता बघा, आता पुढचा क्वेश्चन मिळतो बघा. मी काय केलंय, हा कंटेनर आहे माझा, हा कंटेनर व्यवस्थित बघायचा. आता मी म्हंटल इथं माझा अँगल बनतोय 37 डिग्रीचा, आणि इथं मी म्हंटल सपोज 100चा. 37 डिग्री आणि 100चा आपल्याला म्हणलंय, 37 डिग्री आणि 100चा बनतोय माझा. आता मी जर विचारलं इथला प्रेशर, मी विचारलं तुम्हाला पीए मायनस पीबी काढून द्या मला, पीए मायनस पीबी, पीए मायनस पीबी मला काढून द्यायचं. काय काढून द्यायचं कळालं, पीए मायनस पीबी मला काढून द्यायचंय. आता प्रॉब्लेम काय झाला, पीए मायनस पीबी, एक तर माझ्याजवळ फॉर्म्युला काय, रो जी एच आहे, आणि दुसरा कोणता फॉर्म्युला आहे, रो जी एल. ठीक आहे, पीए मायनस रो जी एच किंवा रो जी एल. आता दिलं त्यांनी 100. आता व्यवस्थित समजून घ्यायचंय, आपण कोणता विचार करतोय, व्हर्टिकल. हे किती रे, 37 आहे. मल्टिप्लाय शोधायचा, याचा मल्टिप्लाय शोधला किती आला, 37 आहे ना. 37 म्हणजे मल्टिप्लाय किती आहे ना, 20. अरे पाकिस्तानी 20 आहे. 20च्या पुढे इथं किती होऊन जाईल, 60. 20 त्रिक 60, कारण की 37 आहे. आणि हा किती होऊन जाईल, 80. बेस किती झाला, 80. काय डाऊट आहे, बेस किती झाला माझा, 80. क्लिअर आहे सगळ्यांना. मग मला सांगा, इथून तर तुम्ही इझिली काढू शकता पीए मायनस पीबी. काय राहिले, रो जी एच
रो ॲज इट इज जी, ॲज इट इज हाईट किती 60, म्हणजे काय झालं 60 रो जी. मी हाईट साठी विचार करतोय, हे फक्त मी एका ठिकाणी कंडिशन विचार करणार आहे जो मी ऑरिझॉन्टली ऍक्सलरेशनचा विचार करतोय. मी जे पण प्रेशर काढणार. आता असं का केलं ते महत्वाचं आहे. असं का केलं गेलं की तुम्ही इकडचं आणि तिकडचं प्रेशर सेम म्हटलं. बघ मी काय म्हटलं, इथल्या प्रेशरला काय म्हटलं आपण, इथल्या प्रेशरला काय म्हटलं मी पी ए, आणि इथल्या प्रेशरला काय म्हटलं मी पीबी. पी आणि काय म्हटलं मी पीबी. ओके 2 मिनिटं. आता याच्यामध्ये मी असं म्हणतोय, व्यवस्थित समजा, याच्यामध्ये मी जी बॉडी घेतली ना, ही जी बॉडी घेतली ती रेस्टला घेतली. पहिले महत्वाची कंडिशन रेस्टसाठी. मी कशासाठी घेतली, रेस्टसाठी घेतली. कंडिशन बदलली, मी रेस्टसाठी घेतली. रेस्टला घेतलं तरच विषय होईना, नाहीतर मग ते ऍक्सलरेशन वाला घेतला तर काय म्हणणे तुमचा रो जी एल आणि रो ए एल. इथं इथं काय घेतलं आपण, जी येईल का ए इन रे. एल जेव्हा घेणार आहे, जेव्हा मी एल घेणार तेव्हा काय घेणार आहे, मला ए घ्यावं लागेल. कारण की ए ऍक्सलरेशनने बॉडीला आपण पुढे नेणार, त्याचं ऍक्सलरेशन घेणार का वर्टिकलचं ऍक्सलरेशन घेणार आहे. हे लॉजिक कळालं का तुम्हाला. काय घ्यावं मला इथं ऍक्सलरेशन ए उचलावं लागेल, लक्षात असू ते ऍक्सलरेशन मला घ्यावं. हा काय झाला 60 रो जी. आणि जर मी तुम्हाला विचारलं असं तर याच्यासाठी काढा, ऍक्सलरेशन तर नाही, ऍक्सलरेशन रेस्टला आहे, रेस्टला आहे तर ए येईन का, रो एल बनेल का, नाही बनणार. का नाही बनणार, कारण की कसं आहे रेस्टला आहे, बॉडी कशी आहे रेस्टला आहे. सिमिलर क्वेश्चन आहे, सिमिलर क्वेश्चन आहे. नंतर अजून व्हरायटी बदलणार आहे. बॉडी कशी घेतली आपण, बॉडी कशी घेतली, मी कट्ट्याने जो घेतलाय तो कसा घेतलाय, रेस्टला घेतलाय, रेस्टला घेतलाय. आणि मी असं म्हटलं याचा आता मला पीए मायनस पीबीच करायचंय, पीए मायनस पीबी करायचंय. इथं घेतलं मी सपोज 80 आणि इथं घेतलं मी 53. चलो पटकन, कितीचा मल्टिप्लायर आहे, नको 80 80 80 80 80 नव्हतं का, हा होऊन जाईल 5 × 5 = 6, किती होईल 16, 16 × 80 ना, मल्टिप्लायर किती आला 16, किती 53 आहे म्हणजे 16 चौक 64 आणि आगे दोन 16 त्रिक 48, बेस किती बनेल 48 ना. मला कोणतं पाहिजे रे, हॉरिझॉन्टल का वर्टिकल, मला हॉरिझॉन्टल घेऊ का वर्टिकल घेऊ, वर्टिकल. हॉरिझॉन्टल का नाही येणार, कारण की ऍक्सलरेशन नाहीये, बॉडी ऍक्सलरेशन मध्ये नाही, फक्त फ्लुइड काय झालं बॅक साईडला सरकला, तिथलं प्रेशर काढतोय. म्हणजेच काय म्हणलं मला पीए मायनस पीबी किती बनेल, पीए मायनस पीबी किती बनेल, रो जी एच. चलो रो जी एच ची किती आली 64, एच ची किती आली 64, म्हणजे काय म्हटलं तुम्ही 64 रो 64 रो जी. काय डाऊट आहे 64 रो जी. मला रेस्ट मध्ये असेल तर मला या पद्धतीने प्रेशर मिळालं, काय डाऊट आहे. बघा अजून मी काय म्हणतो व्यवस्थित बघा. आता करतोय काय आपण, मी असं विचारतो तुम्हाला, जर ए ऍक्सलरेशन मी त्याला मूव्ह केलं, ए ऍक्सलरेशन मोशन मध्ये आलं, ऍक्सलरेटेड आहे, तर तुम्हाला माहिती आहे ऑरिझॉन्टल पण आता येणार आहे. रो जी एल आणि रो जी एच आता घेऊ शकतो कधी, जेव्हा माझ्याजवळ बॉडी कशी असेल ऍक्सलरेशन. माझा प्रश्न तोच आहे, किती ऍक्सलरेशनने फिरू, किती ऍक्सलरेशनने फिरवू जेणेकरून इथे अँगल बनला पाहिजे माझा 37 डिग्री, 37 डिग्री असला पाहिजे, 37 डिग्री असला. आणि विचारलंय तुम्हाला ऍक्सलरेशन किती, काय विचारलं तुम्हाला ऍक्सलरेशन किती. चला कसं करता येईल, काय विचारलं तुम्हाला ऍक्सलरेशन किती, 37 डिग्री झालं पाहिजे. मग तुम्हाला अल्टिमेटली एच पण काढता येईल, किती हाईटने वरती गेलाय हे पण काढता येईल. तुम्हाला हे विचारलं ना मी आता, किती हाईटने वरती गेलाय, मी फक्त काय विचारलं तुम्हाला, किती ऍक्सलरेशन मी त्याला मूव्ह करू, कसं करता येईल. बरोबर एल ची व्हॅल्यू आपल्याला लागेल नाही, ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय आपल्या जवळ जी टॅन थीटा आहे. ऍक्सलरेशन जोड काय जी टॅन थीटा आहे, जी ची व्हॅल्यू मला माहिती आहे 10 आहे, टॅन किती थीटा, थीटा म्हणजे किती 37 आहे, 37 म्हटल्यानंतर किती 10 आहे, 10 37 म्हटलं तर किती होऊन जाईल 3/4 बनेल. म्हणजेच किती म्हणलं 30/4 मीटर पर सेकंड स्क्वेअरने जर मी मूव्ह केलं तर माझं 37 अँगलने तो वरती शिफ्ट होईल. मग आता पुढचा प्रश्न माझ्यासाठी एच ची व्हॅल्यू किती हाईटने तो शिफ्ट झाला, एच किती असेल, एच कसं काढणार, एच काढण्यासाठी आता तुम्हाला कोणती तरी एक साइड माहित असणं गरजेचं आहे.
बरोबर ना? कोणती तरी एक साईड माहित असणं मग ते हायपोटेनियस माहित असो किंवा ऍडजस्टंट माहित असो, कोणती तरी एक साईड माहित असणं गरजेचं. जसं मी म्हटलं, जर यांनी असं दिलं, हा जो बेस आहे तो 20 मीटरचा आहे. बेस कितीचा आहे? 20 मीटरचा आहे. मग आता तुम्हाला विचारलं, काय विचारलं? एच किती आहे. कसं करता येईल? तुम्हाला मेंदू चालला पाहिजे. काय चालला पाहिजे? 37 आहे, इथं काय येईल? 53 बनेल. 53 म्हणजे मोठा, म्हणजे 4. मल्टिप्लायर शोधता येतो, 4 ने डिवाइड केला, मल्टिप्लायर किती आला? 5 आला. म्हणजे किती आला? 15. 15 मीटरने तो वरती शिफ्ट होणार. आणि मी विचारलं असतं कितीचा तो लेंथ आहे, तर तुम्ही म्हटलं असते एच इज काय? 5 into 5. जर मी तुम्हाला हायपोटेनियस विचारला असतं, तो जो कंटेनर मध्ये जो लिक्विड अशा प्रकारे शिफ्ट झालेला आहे तो कितीने शिफ्ट झालाय? 25. काय डाऊट आहे? एकाच क्वेश्चन मध्ये आपण एक वेगळ्या प्रकारे विचार केला की तो कितीने वरती शिफ्ट होतो, किती ऍक्सलरेशनने मूव्ह करू, या सगळ्या गोष्टी आपण विचारायच्या. तर विचारलं आता गेलंय, जर मी याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरने जर मूव्ह करत असेल, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरने जर मी त्याला ऍक्सलरेटेड करत असेल, तर तुम्हाला विचारलं थीटा किती अँगलने तो फ्लुइड शिफ्ट करणार आहे. कसं काढणार? मग तुम्ही म्हणणार ऍक्सलरेशन बरोबर काय? जी टॅन थीटा. ऍक्सलरेशन बरोबर काय? जी टॅन थीटा. ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दिली आहे किती? 10 आहे. जी ची व्हॅल्यू किती? 10 आहे. टॅन किती? थीटा आहे. टॅन गेट कॅन्सल. 1 इज काय? थीटा. देअरफॉर थीटा बरोबर काय? टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजेच किती? 45 डिग्रीने त्याला मूव्ह करावा लागेल. डाऊट आहे? समजलंय काय केलं आपण? समजलंय? सेम क्वेश्चन मध्ये आता एक व्हरायटी आणतोय, व्यवस्थित बघ. काय म्हंटल मी आता घेतलं यू शेप ट्यूब घेतलंय, ठीक आहे. चल अजून एक प्रेशर डिफरन्सचा क्वेश्चन घेतो. घेतला हे प्रेशर आहे, घेतला बी प्रेशर आहे. इथून इथपर्यंत दिला सपोज 40, इथून इथपर्यंत दिलं तुम्हाला सपोज 40 आणि अँगल बनवला सपोज 53. अँगल बनवला 53 आणि विचारलंय तुम्हाला काय? प्रेशर डिफरन्स. कोणाचं प्रेशर जास्त नाही? एचं का बीपीचा? एचं जास्त का बीचं जास्त? हा, एचं जास्त असेल. कोणाचं जास्त असेल? कोणाचं जास्त असेल? बीचं जास्त असेल. बी खाली आलेला आहे. पीए असं दिलं त्यांनी, आता इथं दिलं ना, तुम्हाला काय फरक पडतंय? मग डायग्राम फिलच जवळ झाला नाही सर. नाही तेव्हा आपण काय केलं तसं, हा पीएच खाली आणला. पीए नव्हता खाली आणलं बावळ्यानं. पीए कुठं खाली आणला होता आपण? हा पॉइंटच देताना मी काय म्हटलं तर इथला प्रेशर ए, इथला प्रेशर ए, इथला प्रेशर बी ए, असं मी बोललो होतो. मी हे पॉइंट आणलाच नव्हता. मी आता बोलताना मी म्हटलं इथं प्रेशर आहे. होत असतो सर. बर परत उद्योग तोच करा. मला हेच काढून घाल. मला काय काढावं? पीबी मायनस पीए. पीबी मायनस पीए किती येणार आहे? रो जी एच. याला ऍक्सिलेट केलंय का रे? याला ऍक्सिलेट केलंय का? नाही ना, रेस्टला आहे. असं भरू शकत नाही का आपण पाणी? असं पाणी भरू शकतो आपण? हा.
मग काय म्हटलं मी, कुठे गेला हा, पी ए प्रेशर डिफरन्स. काय काढायचं मला, प्रेशर डिफरन्स काढायचं आहे. आणि कशी आहे रे, कंटेनर कसं आहे, रेस्टला आहे किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटीने गेलेला आहे, तर ऍक्सलरेशन नाहीये. ऍक्सलरेशन नाही तर तुम्हाला या गोष्टी विचारायचं. हा, पीबी मायनस पी इज काय, रो जी एच. चला एच काढायचं आहे. मल्टिप्लायर कितीचा आहे, कितीचा आहे मल्टिप्लायर, 8चा आहे. 53 आहे म्हणजे किती होणार आहे, 32 बनेल. आणि इकडे किती बनेल, 24 म्हणजे किती बनणार आहे, 32 जी रो एच, सॉरी रो जी, 32 रो जी आपल्याला म्हणतो. काय डाऊट आहे, आता बघा आता व्यवस्थित. एवढे शूरवीर आहे आमचे विद्यार्थी, जे मी डायग्राम काढण्याच्या वेळामध्ये लगेच टायमिंगचा सदुपयोग करतात लगेच, कारण की त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यातून तो टाइम डायरेक्ट गायब होणार आहे. विद्यार्थी असावा तर असा. बघा, 2 कंटेनर घेतले. एका कंटेनरला मी काय केलं, ओपन केलं, आणि एका कंटेनरला काय केलेलं, क्लोज केलेलं. सरक इकडं, एका कंटेनर मी ओपन केलं आणि एका कंटेनरला काय केलं, मी क्लोज केलं. आता मला विचारलं पीबी मायनस पी म्हणजे प्रेशर डिफरन्स. काय विचारलंय, प्रेशर डिफरन्स. चला मी म्हटलं पी ए किती आहे, तर तुम्ही काय पी ए काय, P0 आहे. P0 काय, P0. पीबी विचारलं तर काय लिहिणार आहे, पीबी काय तुम्ही म्हणशाल P0 प्लस रो जी एच, बरोबर की नाही, P0 प्लस रो जी एच. काय डाऊट आहे. मग मी म्हटलं मला काढून द्या रे, अजून याला जर मी असं जरी शिफ्ट केलं, अजून एक देतो, अजून एक पॉईंट देतो. चला मी सपोज इथं पॉईंट घेतलाय, ज्याचा इथून इथपर्यंत हाईट आहे H1, इथून इथपर्यंत हाईट आहे H1, इथून इथपर्यंत हाईट आहे सपोज H, आणि इथून इथपर्यंत हाईट आहे सपोज मी म्हटलं H2. हा, H2 आणि H2 कोणतं आहे का कळालं, H1 काय, H2 काय. हा, मी जर विचारतो तुम्हाला हे काय, याला सी पॉईंट म्हणूया, त्याला आपण काय म्हणूया, सी पॉईंट म्हणूया. मग मी म्हटलं पीसी काढायचं, पीसी जोड काय येणार, मग पीसी जोड काय म्हणणार तुम्ही, P0 प्लस काय म्हणणार, रो जी H1 करणार ना, रो जी H1. काय डाऊट आहे. आता मी काढतो पीए मायनस पीबी काढतो, नंतर पीए मायनस पीसी काढतो. कळलं. आता काय काढतो मी, पीए मायनस पीबी काढतोय. पीए मायनस कोण मोठा रे, बी मोठा का पीबी मोठा आहे, बी मोठा आहे म्हणजे आपलं काय करावं, पीबी मायनस पीए होईल ना. पीबी किती आहे, P0 प्लस रो जी एच मायनस P0, P0 गेट कॅन्सल, म्हणजे काय म्हटलं, रो. काय डाऊट आहे. दुसरा मी असं म्हटलं मला काढून द्यायचं आहे तुम्हाला पीए मायनस पीसी काढायचं, कोण मोठा आहे, पीसी मोठा, पीसी मायनस पीए काढायचं, पीसी मायनस पीए काढायचं. पीसी किती रे, P0 प्लस रो जी H1, हा, आणि मायनस काय P0 गेट कॅन्सल, म्हणजे काय भेटलं मला, रो जी H1 भेटला. या इथं मला इथं सांगायचं कन्सेप्ट आहे, इथं कोणता पॉईंट आहे, सी पॉईंट आहे. मी काय म्हटलं, मी विचारलं तुम्हाला पीएच व्हॅल्यू किती रे, पीएच व्हॅल्यू किती, वरती एअर नाही, कंटेनर जे क्लोज आहे म्हणजे प्रेशर किती झाला, 0. प्रेशर किती झाला तुमचं, 0. जर मी विचारलं तुम्हाला पीबी सांगा रे, पीबी सांगा, तर तुम्हाला P0 तर नाहीच आहे, म्हणजे काय लिहिणार, रो जी. याच्या हाईटचे ठेवलं मी, इथून इथपर्यंत हाईट किती आहे, H आहे, इथून इथपर्यंत हाईट किती आहे, H2 आहे ना,
इथून काढलं मी H2, इथून इथपर्यंत हाईटला काढलं मी H1. तीच डायग्राम आहे. पीबी रो जी एच म्हणा. पीसी विचारलं तुम्हाला, पीसी काय ना तुमचा रो जी H1 राहील. आता जसं आपण इथं काय काढलं पीबी मायनस पीए काढलं, जसं आपण इथं काय काढलं पीबी मायनस पीए काढला. पीबी मायनस पीए काढला. पीबी किती रे? पीबी किती आहे? रो जी एच मायनस पीए किती आहे? 0. म्हणजे किती भेटला रे? रो काय डाऊट आहे? सिमिलर जसं काढलं पीसी मायनस पीए, पीसी मायनस पीए. पीसी किती रे? रो जी H1 मायनस पीए किती रे? 0. म्हणजे किती रे? रो जी H1. जर तुम्ही तुमचा मेंदू शाबूत असल्यासारखे वागले आणि तुम्ही इथं ऑब्झर्व केलं, हे ऑब्झर्व केलं आणि हे ऑब्झर्व केलं, तुम्हाला काय कळालं? काय कळालं? सेम तर भेटलं. म्हणजे कंटेनर क्लोज असो किंवा ओपन असो काही फरक पडला नाही. प्रेशर डिफरन्स मग तुम्ही इथं लिहू शकतात. काय लिहू शकतात? प्रेशर डिफरन्स does not depends on container close or ओपन. कंटेनर क्लोज ठेवा किंवा ओपन ठेवा काही फरक पडलं नाही. काय डाऊट आहे? समजलंय? प्रेशर डिफरन्स कंडिशन कळाली? क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे? समजलंय?